नमस्कार. पंचायत मंदिर पनवेल या ठिकाणी आज आलेलो आहे. 2-3 मंदिरांचं देवदर्शन आपल्याला घ्यायचं आहे. तर आतमध्ये तर आपण व्हिडिओ करणार नाही, पण बाहेरून तुम्ही बघू शकता सुंदर अशी मंदिरं. हे पंचायतन मंदिरापैकी दुसरा मंदिर गणपतीचं मंदिर आहे. संकटमोचन हनुमान मंदिर, महादेवाचं मंदिर आणि सगळ्यात शेवटी भवानी माता. खालच्या बाजूला छान असं गार्डन आहे, भोजन कक्ष आहे, सगळ्या गोष्टी आहेत. खूप सुंदर असं नाडाळचं पंचायतन मंदिर. आणि ही 5 मंदिरं जी आहेत ना, सगळीच्या सगळी मंदिरं जर तुम्ही संध्याकाळी येऊन जर दर्शन घेतलं तर लाइटिंगसह ही सगळी मंदिरं अतिशय सुंदर दिसतात. अतिशय तुम्हाला प्रसन्नतेचा अनुभव येऊ शकतो. आज आपण आलेलो आहोत दुपारच्या वेळेला, त्याच्यामुळे सगळ्या मंदिरांचं दर्शन झाल्यानंतर आता आपण निघालेलो आहे पुढच्या प्रवासाला. त्याचबरोबर इथे आल्यानंतर तुम्हाला काही पौराणिक कथा इथे या भिंतीवरती रेखाटलेल्या दिसू शकतात. काय काय गोष्टी आपल्या भागामध्ये अशा असतात ना, इतक्या सुंदर असतात, त्याचं आपल्याला म्हणजे आपण येत नाही, बघत नाही, त्यामुळे या गोष्टी कळत नाहीत. आपण पनवेल भागात असाल, मुंबईमध्ये असाल, की कुठे असाल, या नाडाळच्या पंचायतन मंदिरला अवश्य भेट द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, आतमधून सगळ्या देवतांच्या मूर्तींचे फोटो किंवा व्हिडिओ करण्यासाठी परमिशन नाही, त्याच्यामुळे आपण हे सगळं सौंदर्य बाहेरून बघू शकता. मूर्ती खूप सुंदर आहे. त्याचबरोबर खरं सांगायचं म्हटलं तर भवानी मातेची जी मूर्ती आहे ती खूप सुंदर, त्याला साज आहे आणि साडी परिधान केलेली आहे. मनमोहक असं दृश्य आहे. माते आईकडे बघताना वाटतं आहे की नाही? हो. हे बघा किती किती सुंदर. मला सांग, संध्याकाळी कसं दिसत असेल? सुंदर. संध्याकाळच्या वेळेला जर आलात तर लाइटिंगसह हे किती छान दिसत असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. अजून एक गंमत सांगतो. हा जो वॉकवे आहे ना, या वॉकवेवरती जर का तुम्ही इथून चालत असाल तर खूप चटके लागतात, पण ह्या व्हाईटवर आलात ना तर तुम्हाला अजिबात चटके लागत नाहीत. काहीतरी यांनी वेगळी टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. आणि हा आता एक्झिट पॉइंट आहे या बाजूने. आणि इकडे जर का तुम्हाला कॅफेटेरिया काही खायचं प्यायचं असेल तर या बाजूला भोजन कक्ष आहे ना. या बाजूला भोजन कक्ष आहे. इथे काही खायचं वगैरे असेल तर कॅन्टीन आहे. किती किती सुंदर दिसतंय आहे की नाही? त्याचबरोबर इकडे पार्किंगसाठी सुद्धा प्रशस्त अशी जागा, अगदी अतिशय शिस्तबद्ध आणि प्रशस्त अशी जागा, चप्पल स्टँडसह सगळ्या गोष्टी. आणि या बाजूला तुम्ही बघू शकता इकडे भक्त निवास पण आहे. त्याच्यामुळे त्या काळामध्ये ज्यांना इथे येऊन राहायचं आहे त्या व्यक्तींसाठी भक्त निवास पासून ते अगदी सगळ्याच्या सगळ्या सोयीसुविधा. आणि इथे त्यांची शाळा पण आहे. त्याच्यामुळे एकाच वेळेला सामाजिक काम त्याचबरोबर धार्मिक काम असं सगळं जे म्हात्रे साहेबांनी केलेलं आहे. आणि खूप प्रसन्न वाटलं, खूपच आवडणारं ठिकाण आहे. त्यामुळे खोपोली रस्त्यावरून जेव्हा कधी आम्ही जातो त्यावेळेला 2 मिनटं तरी कमीत कमी इथे येऊन आपण दर्शन घेत असतो आणि मग आपला पुढचा प्रवास करत असतो. आता आपण चाललेलो आहे गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये, आणि तिथे स्लीवलेस असतील तर त्यांना अलाउड नाही, त्याच्यामुळे गाडीमधून ओढणी मागितलेली आहे. ओढणी घेऊन चाललोय. त्याच्यापूर्वी हा जो कॅनल जातोय त्याच्यामध्ये आपण हातपाय धुऊया. मस्त पाणी. जबरदस्त पाणी, एक नंबर. चलो.
रविवार असल्यामुळे आज आश्रमामध्ये दर्शनाला मोठ्या प्रमाणामध्ये लाईन आहे. तुम्ही किती पण मोठे साहेब असा, तुम्ही किती मोठे एखाद्या कंपनीचे CEO असा किंवा किती मोठे राजकारणी असा किंवा कोण असा, गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये आल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने सांगतो की तुम्हाला इथे आल्यानंतर स्वतःचं ताट स्वतः धुवावं लागतं. जेवणाच्या रांगेमध्ये सगळीकडे तुम्हाला शिस्त पाळावी लागते आणि तुम्ही स्वतः ताट धुताना कुठल्याही प्रकारे चूक केली तर 2 ते 3 वेळा धुवावं लागतं. अशा प्रकारे एक उत्तम आणि चांगला शिस्तीचा अनुभव जो या मठामध्ये बघायला मिळाला ना, एकतर जी समानता आहे सगळ्या बाबतीमध्ये, स्त्री पुरुष असेल किंवा समाजातले जे उच्च नीच जे भेदभाव आहेत, मी पैसेवाला आहे तो श्रीमंत आहे, एखादा गरीब आहे, हे सगळे जे भेदभाव आहेत ना ते इथे मला विसरावे लागतात आणि तरच एक भक्त म्हणून या मठामध्ये आल्यानंतर हा अनुभव मला मिळाला. तुम्ही पण घ्या, तुमचा जो काही अनुभव असेल तो कमेंटमध्ये शेअर करा. ठीक आहे? नक्कीच. अप्रतिम वाटलं. खूप शांतता अनुभवायला मिळाली. पण इथे जे खळखळाट पाणी आहे आणि स्वच्छ पाणी, त्यामुळे तो थंडावा आहे. मुळात पाणी असणे म्हणजे समृद्धता असणे आहे की नाही, अशा स्वरूपामध्ये. तर हा एक अनुभव होता. पंचायतन मंदिराला जाऊन आलो, त्यानंतर चाललो आहोत वरद विनायकला चाललोय, तिथे पण दर्शन घेऊया. आणि या निमित्ताने आपल्या सगळ्यांनाच दर्शन मिळतंय. आम्ही जिथे जिथे फिरत असतो एक छोटं कुटुंब ते आपल्या सगळ्यांसोबत शेअर करत असतो, कारण या सगळ्या गोष्टी आपल्याला पण या निमित्ताने कळतील आहे की नाही, आपल्या आजूबाजूला काय चाललंय तो असं आहे. आणि पार्किंग बघा किती लांब लावलंय मी आज. हे आपला असल्यामुळे पार्किंगला एकदम लांब लावलं. पाणी गाडी आपण इतक्या लांब लावलेली आहे, जबरदस्त. खूपच लांब लावली गाडी, साधारणपणे 300-400 मीटर वरती चालत आलो. मठानंतर आता आपण आलेलो आहे वरद विनायक मंदिर महड येथे आणि पार्किंगला गाडी लावली. त्याच्यानंतर समोर बाजारपेठ. आता दर्शन घेऊया आपण सगळ्यात पहिल्यांदा. अवश्रोतारम अवदातारम अवधातारम अवानुचानमवशिष्यम अवपश्चादात. इकडे आपण गाडी पार्किंगला लावलेली होती. आता गाडी बाहेर काढूया आपण पार्किंग मधून. ओके.